कोल्हापूर महानगरपालिकेची दुकानाबाहेरील अतिक्रमणांवर कारवाई, व्यावसायिकांचे साहित्य केलं जप्त। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत आज महाद्वार रोड ते पापाची तिकटी ते माळकर तिकटी येथील मेन रोडवरील दुकानाबाहेर लावण्यात आलेल्या 86 अनधिकृत छपऱ्या, 22 साहित्य स्टॅच्यू, 12 स्टॅच्यू स्टँड, 1 स्टील हातगाडी, 73 लोखंडी जाळ्या, 10 लोखंडी टेबल, 8 लोखंडी खॉट, 12 प्लायवूड, 58 लोखंडी स्टील पाईप, 22 छत्री, 9 स्टील भांडी, 9 स्टील भांडी रॅक आणि 26 प्लास्टिक कागद जप्त करण्यात आले। सदरची कारवाई प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळुंखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, मुकादम रवींद्र कांबळे आणि अतिक्रमण कर्मचाऱ्यांच्या मार्फत करण्यात आली। तरी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने येथून पुढेही कोल्हापूर शहरामध्ये अनधिकृत फेरीवाले आणि रोडवरील दुकानाबाहेर आलेल्या अनधिकृत शेडवर कडक कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे दुकानधारकांनी आणि फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत असलेले अतिक्रमण स्वतः काढून घ्यावे असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।